संत गजानन महाराज पालखीचे परभणी शहरात भक्तिमय वातावरणात आगमन। श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी परभणी शहरात भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। पालखीच्या आगमनाने संपूर्ण परिसर गणगण गणात बोते या जयघोषाने दुमदुमून गेला। पालखी मार्गावरील विविध भाविकांनी फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत केले। वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा तसेच अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती। पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली। पालखीसोबत मोठ्या संख्येने वारकरी, टाळकरी, मृदंगवादक आणि पताकाधारी सहभागी झाले होते। अखंड हरिनाम, भजन कीर्तन आणि अभंग गायनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभाग नोंदविला। परभणी शहरात आगमन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माजी गटनेत्या तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस मंगलाताई मुदगलकर यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्यानिमित्ताने फराळ व फळ वाटप करण्यात आले। तसेच नगरसेवक बबलू भैया व त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्ताने अल्पोपहार वाटप करण्यात आले। यावेळी बबलू भैया, सचिन कठाळे, विक्रम पवार, स्वप्नील सरनागत, सोमनाथ चंदापुरे, कार्तिक शहाणे, प्रतीक उमरडाकर, व्यंकट खुणे, आनंद देवरे, आकाश भराडे, महेश व सर्व बबलू भैया मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अल्पोपहार वाटप करून पुण्य मिळविण्याचे काम केले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे भक्तिभावाने मार्गक्रमण करत असून परभणी जिल्ह्यातील आगमनामुळे भाविकांमध्ये उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। शेवगाव यांची भव्य मोठी पालखीचं आगमन झालेलं आहे आणि सर्व वारकरी संप्रदायाच्या लोकांना आज माझ्या मित्रपरिवाराकडून आम्ही सर्वांना फराळी चिवडे वाटप करण्यात आलेलं आहे आणि सर्व धर्म समभावाची रॅली आहे। सर्व लोकांना या रॅलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो।